विरोधकांनी आणलेल्या अविश्वास प्रस्तावावरून राज्यसभेच्या सभापतींचा संताप। मी शेतकऱ्यांचा मुलगा असल्याने इंडिया आघाडीचा जळफळ आहे, धडखड यांचं वक्तव्य। तर विरोधकांचा संसदेत गोंधळ। चौदा डिसेंबरलाच नव्या मंत्र्यांचा शपथविधी। बावनकुळेंनी शिंदेंना निरोप पोहोचवला। शिंदे आणि बावनकुळे यांच्यामध्ये बैठक। 14 डिसेंबरला शपथविधी करण्यावर भाजप ठाम। उद्याच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिंदेंचे 9 मंत्री शपथ घेण्याची शक्यता। काही मंत्री नंतर शपथ घेणार। 12 ते 13 मंत्रिपद शिंदेंना मिळण्याची शक्यता। मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार। फडणवीस सरकारकडून 2738 कोटी मंजूर। डीबीटीद्वारे थेट खात्यात रक्कम जमा होणार। बीड नांदेड नंतर बोगस औषध पुरवठ्यांचा लोण धाराशिवमध्ये। बनावट कंपनीच्या 14800 गोळ्या जप्त। राज्यामध्ये बॅन असलेल्या ब्रिस्टल फॉर्म्युलेशन कंपनीच्या गोळ्यांविरोधात कारवाई। सरपंच हत्येनंतर आणखी एक धक्कादायक प्रकरणानं बीड हादरलं। बीडमध्ये जुन्या वादातून मध्यरात्री गोळीबार, 1 जण जखमी। मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येवरून वातावरण तापलं। आज बीड बंदची हाक। अनेक राजकीय वारपलटवार सुद्धा सुरूच। कुर्ल्याच्या मृत्यूकांडानंतर बेस्ट प्रशासनाला जाग। ड्रायव्हरची सरप्राईज टेस्ट करणार। ऑन ड्युटी दारू खरेदी व्हिडिओ प्रकरणाची सुद्धा गंभीर दखल। एनआयएकडून देशभरातील 19 ठिकाणी छापेमारी। भिवंडी अमरावतीमधून 2 जण संशयित ताब्यात। दोघांची चौकशी सुरू।